हाय, कसे आहात? मस्त ना? मी पण मस्त आहे. आय होप तुम्ही पण सगळे मस्त असणार. तर आज आहे रविवार आणि सकाळची सुरुवात अशी की मला ब्रेड जे असतात ना ते टोस्ट करून घ्यायचे होते आणि माझ्याकडे टोस्टर नाही आहे. सो मी असं करते, तवा गरम करून घेते छान, नंतर तूप टाकते आणि टोस्ट करते. इकडे माझा चहा होतच आहे कारण साईडला चहा ठेवला आणि इकडे टोस्ट करेपर्यंत चहा पण होऊन जाणार आणि मग नंतर चहा एन्जॉय करायला बरं पडतं. म्हणजे लवकर होऊन जातं आणि ब्रेड पण थंड होणार नाही कारण ब्रेड जशी गरम गरम असतात तेव्हा गरम गरम चहासोबत खायला पण मजा येते. थंड झाले की जरा नाही नीट लागत त्याच्यामुळे. आणि इकडे भांड्याचा पसारा तुम्ही तर बघूच शकता कारण रात्री मी जी आहे ना भांडी घासलीच नाही. लेट झालं होतं मला त्याच्यामुळे. आणि स्ट्रॉबेरी आहे ते मी पाण्यामध्ये ठेवली कारण मला आता कट करून खायचे आहेत. आणि इकडे मोस्ट म्हणजे झालेच आहे टोस्ट छान आणि चहा पण झालेला आहे. तर मग मी नंतर चहा वगैरे सगळा गाळून घेतला आणि ब्रेड पण घेतले सोबतच. आणि तर आम्ही दोघंच जण पिणारे आहात तर आम्ही दोघांसाठी श्रीसाठी मोठा कप आणि मला छोटा कप लागतो. तर नंतर शौर्य पण म्हणत होता की मी खाणार, पण जेव्हा खायला त्याला दिलं तेव्हा त्यांनी खाल्लंच नाही. आणि नंतर फक्त माझ्यातला चहा जो आहे ना तो थोडा आणि इथे छान चहा एन्जॉय केला. आणि नंतर ना मला बाहेर जायचं होतं कारण आज संडे, तर मला फिश वगैरे घ्यायचं होतं. त्याच्यामुळे मग शौर्याला थोडं बिझी ठेवलं आणि त्याची नजर चुकून जे आहे ना मी बाहेर गेले कारण बाहेर किती ऊन आहे ना. आणि नंतर मुलं बाहेर गेले की चलाय पण बघत नाही, नंतर त्यांना कळीवर वगैरे घेऊन जायचं असतं. त्याच्यामुळे मग मी त्याला थोडं बिझी ठेवलं आणि माझ्या काही फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत मग मी गेले. आणि फिशचा जे रेट बघितला मी तर बापरे, एवढा महाग फिश झालेले आहेत काय सांगायचं. तरी पण काय करणार, जे घ्यायचं आहे ते तर घ्यावंच लागणार. तर मग मी घेतली माझ्यासाठी फिश. नंतर काही गोष्टी व्हेजच्या पण घ्यायच्या होत्या त्याच्यासाठी मग मी म्हणजे भाजीवाल्याचे दुकान असते ना तिथे गेले व्हेज गोष्टी घ्यायला आणि ते पण बऱ्यापैकी सामान मी घेतलं. आणि नंतर व्हेज पण काही एवढं स्वस्त नाही, ते पण महागच आहे. निंबू वगैरे किती महाग झालेले आहेत. नंतर घरी आल्यानंतर सगळं जे साहित्य आहे ते सगळं काढलं मी. म्हणजे आलं वगैरे घेतलं होतं, ते टोमॅटो वगैरे बरंच काही. नंतर मग फिश वगैरे सगळं मी धुवून घेतलं स्वच्छ आणि नंतर मग त्याला मॅरिनेट करायला घेतलं. मॅरिनेट करून जरा ठेवलं 10 मिनिटं की मग नंतर लगेच मी फ्राय करायला घेते. आणि फ्राय करत असताना एक काळजी घ्यायची असते ते म्हणजे तेल वगैरे गरम केलं. पण इथे आधी ना मी हे करते ताक बनवून घेते कारण श्री आहे ना ते व्हेज खातात, नॉनव्हेज खात नाही. मी फक्त नॉनव्हेज खाते. तर त्यांच्यासाठी मी जे आहे ना मठ्ठा ते बनवते. बाकी पण मी साहित्य बनवते, पण स्पेशली मी हे शेअर करते तुमच्याशी कारण सगळं शेअर करत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे मी फक्त ताक जे आहे ना ते शेअर करते. इकडे फिश करी पण झाली माझी आणि इकडे मी श्रीसाठी व्हेज जेवण बनवलं आहे. मेथीची भाजी, चपाती, भात आणि माझे इकडे फिश, भात, चपाती, फिश ग्रेव्ही, फिश फ्राय सगळं घेतलेलं आहे. दोघांचं केलं की मग कसं आहे ना जरा त्रास होतो. पण व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही बनवलं आता. तर आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर बाय, टेक केअर फ्रेंड्स.